नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वीच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। तर मुलांनो, सराव संच 6.8 आपल्याला या व्हिडिओमध्ये शिकायचा आहे। आकृतीबंध हा भाग आपल्याला या व्हिडिओमध्ये शिकायचा आहे। यामधले आपल्याला विविध प्रश्नांच्या माध्यमातून हा पूर्ण भाग शिकून घ्यायचा आहे। आकृतीबंध म्हणजे काय? म्हणजे एखाद्या आकृतीचा विशिष्ट असा क्रम असतो, विशिष्ट अशी साखळी असते, त्या साखळीनुसार त्या आकृतीची पुनरावृत्ती होत असते किंवा मग त्या आकृतीशी संबंधित आकृती पुढची येत असते। तर अशा प्रकारच्या आकृतीच्या एका विशिष्ट क्रमाला आकृतीबंध असं म्हणतात। त्याप्रमाणेच आपण त्रिकोणी संख्या, चौरस संख्या यांचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे। विविध उदाहरणामध्ये जेव्हा ते उदाहरण येईल तेव्हा त्याचा आपण अभ्यास करूयात। म्हणजे कोणत्याही आकृतीचा, कोणत्याही संख्येचा विशिष्ट एक मालिका असते, विशिष्ट क्रम असते, हे सर्व आपल्याला या ठिकाणी या उदाहरणाच्या द्वारे शिकायचं आहे। अतिशय सोपा भाग आहे बेटा, सर्वांना निश्चित समजेल, काही अवघड नाही। अशा प्रकारचे प्रश्न, एखादा प्रश्न परीक्षेमध्ये येत असतो, त्यामुळे हे समजून घेणं आणि समजून घेऊन हे प्रश्न सोडवणं अतिशय महत्त्वपूर्ण आहे। आपण सर्वांनी याची काळजी घ्यावी। तर यामधला पहिला प्रश्न आहे बेटा, आकृतीबंध लक्षात घेऊन चौकटीत येणारे चिन्ह ओळखा। आता बघा मुलांनो, हे बाण जो आहे तो बाण या ठिकाणी डावीकडे फिरलेला आहे आणि खालून वर गेला आणि डावीकडून खाली आला परत, आणि परत ह्या बाणाची दिशा कशी झाली, अशी होती ते पुन्हा अशी झालेली आहे। मग हा बाण खालून वर गेला तर पुन्हा आडवा झाला, आडवा होऊन पुन्हा खाली आलेला आहे। मग पुन्हा परत याची दिशा अशी झालेली आहे आणि ही अशा प्रकारे वरून खाली आलेला आहे आणि पुन्हा परत वर गेलाय। पुन्हा याची दिशा पुन्हा या दिशेला फिरलेली आहे, पुन्हा परत पहिल्यासारखं पहिल्या पोझिशनला आलेला आहे। मग नंतर काय होईल, 2 नंबरला ही पोझिशन म्हणजे याची पुनरावृत्ती सुरू झालेली आहे या बाणाची। म्हणजेच 1 2 3 4 दिशांना पूर्ण फिरल्यानंतर परत पहिल्या पोझिशनला हा बाण आलेला आहे। मग पहिल्या पोझिशनवरून परत कोणती पोझिशन येईल, दुसरी पोझिशन येईल। म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असेल बेटा। अतिशय सोपी बाब आहे। आता दुसरा प्रश्न आहे, चौकटीत येणारा अंक ओळखा। आता चौकटीमध्ये या ठिकाणी 6 1 6 7 12 6 3 18 6 24 6 5 30 6 6 36 6 7 42 6 8 48 6 5 30 6चा पाडा दिला या ठिकाणी। या आकृतीबंधामध्ये सरळ सरळ 6च्या पटीमधल्या संख्या आहेत, 6च्या पाड्यामधल्या संख्या आहेत। त्यामुळे इथं काय येईल हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, तुम्हाला प्रत्येकाला हे बघितल्याबरोबरच कळालं असेल। 6 5 30 हे या ठिकाणी उत्तर येते। आता तिसऱ्या प्रश्नामध्ये बघा बेटा, क्रमाने येणारा आकृतीबंध ओळखा। आता क्रम कसा आहे, 2 अधिकचं चिन्ह आहे, एक वर्तुळचं चिन्ह आहे आणि एक स्लॅश ज्याला म्हणतात हे चिन्ह आहे। म्हणजे 2 आडव्या रेषा आणि 2 उभ्या रेषा, 2 समांतर रेषा आणि 2 उभ्या समांतर रेषांनी छेदलेला आहे। मग अशा प्रकारच्या ह्या 4 खुणा आहेत। परत या 4 खुणाची पुनरावृत्ती झाली, परत या 4 खुणाची पुनरावृत्ती झालेली आहे। परत मग ह्या ज्या 4 खुणा आहेत या क्रमाने आलेल्या, मग या 4 खुणा म्हणजे 2 अधिकचं चिन्ह, एक वर्तुळ आणि एक स्लॅशचं चिन्ह ज्याला म्हणतो आपण, ते कुठं आलेलं आहे, कोणत्या ठिकाणी आहे, तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे। पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे। पर्याय क्रमांक 2 ला आपण राईट करूया। हे याच्यासारखंच आहे की नाही बघा बेटा, अतिशय सोपं गाव आहे। खूप सोपा प्रश्न असतो, प्रत्येकाला समजतो। आकृतीबंध लक्षात घेऊन पुढील आकृतीबंध ओळखा। आता या अर्धवर्तुळामध्ये 111 दिलं, इथं 212 दिलं, 313, 111 212 313 414 आणि हे कसं दिलं, अर्धवर्तुळ हे खालच्या बाजूने आहे, हे वरच्या बाजूने, हे खालच्या बाजूने, हे वरच्या बाजूने। आता कोणत्या बाजूने आहे, खालच्या बाजूने दिलंय आणि इथं काय येईल बघ, 111 212 313। म्हणजेच शेवटचा जो अंक आहे, पहिला अंक आणि शेवटचा अंक बदलत आहे। पहिला अंक इथं 2 आला आणि इथं 2 आला। पहिला अंक शतकचा अंक 1 आणि एककचा अंक 1, शतकचा अंक 2 आणि एककचा अंक 2, शतकचा अंक 3 आणि एककचा अंक 3, शतकचा अंक 4 आणि एककचा अंक 4, मग शतकचा अंक 5 आणि एककचा अंक 5। म्हणजेच 515 मधला 1 1 1 1 सारखा आहे, म्हणजेच 515 हे याचं उत्तर आहे। अशा प्रकारे हे 4 प्रश्न सोडवले आहेत। पुढचे प्रश्न लगेच सोडूया बेटा। तर मुलांनो, या ठिकाणी प्रश्न 5वा आहे, आकृतीबंध लक्षात घेऊन चौकटीत येणारी संख्या ओळखा। आता हा जो आकृतीबंध सांगितलेला आहे, हा आकृतीबंध लक्षामध्ये घ्यायचा, याच्यामध्ये कसा कसा फेरबदल होत गेला ते बघायचं आणि हे प्रश्नार्थक चिन्ह जे आहे त्या प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते आपण उत्तर शोधायचं बेटा। तर 987 9 8 7 म्हणजे एका अंकानं उतरत्या क्रमाने या ठिकाणी संख्या आहेत। पुढे 8 7 6 7 6 5 म्हणजे प्रत्येक संख्या एक अंकानं उतरती आहे बेटा। 9च्या नंतर इथं 8 आलं, 8च्या नंतर 7 आलं, 7च्या नंतर 6 आलं, 6च्या नंतर 5 आलं,
5 4 3 म्हणजे इकडच्या संख्या सुद्धा कशात एक एक अंकानं उतरते आहेत. मग काय लिहिते या ठिकाणी 4 3 2 येईल. 4 3 2. तर म्हणजेच पर्याय क्रमांक चौथं उत्तर आहे या ठिकाणी. हे बघा 9 8 7 8 7 6 7 6 5 6 5 4 5 4 3 मग 4 3 2. अशा प्रकारे एक एक अंकानं उतरत्या संख्या या ठिकाणी आलेल्या आहेत. मग 432 ही संख्या 432 म्हणजे 4 3 2 हे या ठिकाणी उत्तर येते बेटा. पुढचा प्रश्न आहे पुढील पैकी चौरस संख्या कोणती. तर चौरस संख्या कोणती, त्रिकोणी संख्या कोणती यावर तुम्हाला उदाहरण संग्रह सराव संच घेतलेला आहे. पूर्वी एक सराव संच तुम्हाला पाठवलेला आहे, शिकवलेला आहे संख्या ज्ञान या भागामधला. मग आता चौरस संख्या कशाला म्हणायचं. चौरस संख्या म्हणजे थोडक्यामध्ये वर्ग संख्या. म्हणजेच वर्ग संख्या म्हणजे कोणत्याही संख्येचा वर्ग. 1 चा वर्ग 1 होतोय, 2 चा वर्ग 4 होतो, 3 चा वर्ग 9 होतो, 4 चा वर्ग 16 होतो. या अशा प्रकारच्या वर्ग संख्यांना काय म्हणायचं, चौरस संख्या म्हणायचं बेटा. म्हणजेच त्या संख्येला चौरस रूपामध्ये मांडता येते. अशा संख्येला आपण चौरस संख्या असं म्हणत असतो. मग या संख्यामधल्या कोणती संख्या आहे वर्ग संख्या, तर 64 ही संख्या वर्ग संख्या आहे. म्हणजे 64 ही संख्या काय आहे, चौरस संख्या आहे. अशा प्रकारच्या संख्येला चौरस संख्या म्हणायचं. म्हणजेच वर्ग संख्याला चौरस संख्या म्हणत असतात. तर पुढचा प्रश्न आहे आकृतीबंध पहा व चौकटीत येणारे चिन्ह ओळखा. आता आकृतीबंध पहा बेटा. हा इथपर्यंत एक आकृतीबंध झाला, इथपर्यंत दुसरा झाला, इथपर्यंत तिसरा झाला, मग चौथा काय येईल. कशा कशा क्रमानं बदलत गेलं बघा बरं. हे इथं वर्तुळ आहे, वर्तुळामध्ये 2 खुणा आहेत. वर्तुळच म्हणू आपण याला थोडक्यामध्ये. वर्तुळामध्ये 2 खुणा आहेत जरी असलं तरी बाहेरची आकृती जी आहे ती वर्तुळाची आहे. वर्तुळ, त्रिकोण, अधिकचं चिन्ह, पुन्हा चौकोन. मग हे चौकोन कुठे गेला बेटा, पहिल्या स्थानावर आला. म्हणजे इथला उठून इथं आला आणि हे एका स्थानानं पुढे सरकले. म्हणजे इथं चौकोनाला, वर्तुळाला, त्रिकोणाला अधिक चिन्ह आलं. मग हे शेवटच्या स्थानावरला अधिकचं चिन्ह पुन्हा कुठं आलं, पहिल्या स्थानावर आलं. आणि हे बाकीचे कुठं सरकले, पुढे सरकले. बघा बरं, अधिकचं चिन्ह आहे, चौकोन आहे, वर्तुळ आहे आणि त्रिकोण आहे. मग आता काय होईल बेटा, हे त्रिकोण शेवटचं जे आहे कुठे येईल ते सुरुवातीला आहे. म्हणजे त्रिकोण, अधिकचं चिन्ह आणि चौकोन आणि वर्तुळ. त्रिकोण, अधिकचं चिन्ह, चौकोन आणि वर्तुळ म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. बाकी कुठेही त्रिकोणाच्या पुढे अधिकचं चिन्ह पाहिजे आणि त्याच्या पुढे चौकोन पाहिजे आणि वर्तुळ पाहिजे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी या पर्यायामध्ये शोधलं तर पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आपल्याला आहे असं आढळून येईल. पुढचा प्रश्न आहे गटातील त्रिकोणी संख्या कोणती. तर त्रिकोणी संख्या कोणती म्हणजे काय बेटा, हे सुद्धा लक्षामध्ये ठेवा, हे सुद्धा समजून घ्या. त्रिकोणी संख्यामध्ये म्हणजेच n कंसामध्ये n अधिक 1/2 हे सूत्र आहे त्रिकोणी संख्या ओळखण्याचं. आपल्याला याच्यामध्ये आकृतीबंधामध्ये सांगितलेलं आहे. तर आकृतीबंधामध्ये 1 ही संख्या त्रिकोणी संख्या असते, पुढची 3 असते, पुढची 6 असते. अशा प्रकारच्या 6 संख्या, अशा प्रकारच्या संख्या त्रिकोणी संख्या असतात. आपल्याला हे म्हणजे ठिपक्याच्या सहाय्याने ओळखायचं असते, पण ठिपक्याच्या सहाय्याने खूप किचकट होईल. मग आपण सरळ n आणि n अधिक 1 या सूत्रामध्ये 1 किंमत ठेवली तर काय उत्तर येते बघा बेटा. 1 घेतलं समजा, 1 आणि 1 अधिक 1 काय होते, 2. बरोबर आहे. 2 आणि बे 1 बे म्हणजे 2/2 म्हणजेच बे 1 बे बे 1 बे. तर त्रिकोणी संख्या कोणती झाली या ठिकाणी, 1 ही संख्या झाली. पहिली त्रिकोणी संख्या कोणती झाली, 1 झाली. मग आता पुढची त्रिकोणी संख्या या n आणि n अधिक 1 मध्ये आपण काय करूयात, 2 घेऊयात. 2 कंसामध्ये 2 अधिक 1/2. मग काय झालं, 2 आणि 1 किती झालं, 3 झालं. बेत्रिक 6, 6/2 म्हणजेच याचं उत्तर किती झालं, 2 2 कटले बेटा. म्हणजे याचं उत्तर झालं 3. म्हणजे 1 च्या नंतर पुढची त्रिकोणी संख्या कोणती आहे, तर 3 आहे. त्याच्या पुढे आपण 3 घेऊयात या ठिकाणी. 3 कंसामध्ये 3 अधिक 1 म्हणजेच 3 गुणिले काय होते या ठिकाणी, 3 गुणिले आणि 3 अधिक 1 म्हणजेच 4 होतात. मग बे 1 बे बे 2 4 म्हणजेच किती आलं उत्तर याचं, 3 2 6 येते. पुढची त्रिकोणी संख्या आहे 6. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या यांच्या किमती घेतल्यानंतर जे उत्तर येते त्या संख्येला म्हणायचं त्रिकोणी संख्या. आता इथं आपण यांची किंमत 3 घेतली होती, आता यांची किंमत 4 घेऊ बेटा. 4 घेतल्याने काय होते बघा बरं, 4 घेतल्याने काय होते, 4 ला 4 अधिक 1 किती होतात, 5 होतात. 4 पंचे 20, 20/2 म्हणजेच बे 1 बे 2 4 असं सुद्धा करू शकतो आपण. बे पंचे किती मग आता 10 हे उत्तर आहे. तर अशा प्रकारे आपण विविध त्रिकोणी संख्या प्राप्त करू शकतो. हे झाले 10. आता याच्यामध्ये आपण किती घेऊयात, 5 घेऊयात.
5 घेतल्याने काय होते बघा n ची किंमत 5 अधिक 1 किती 6 होतात. मग 5 गुणिले 6 मग बेत्रिक 6 मग बेत्रिक 6 आता उत्तर किती आलं मग 3 5 15 उत्तर आलं 15. मग 10च्या पुढची त्रिकोणी संख्या कोणती आहे 15 आहे. आता 5 च्या ऐवजी काय घेऊयात बेटा 6 घेऊयात 6 अधिक 1 म्हणजेच 6 गुणिले 7 6 गुणिले 6 अधिक 1 किती 7 मग बेत्रिक 6 मग 3 7 किती होतात 21 होतात 3 7 21 पुढची त्रिकोणी संख्या 21. अशा प्रकारे आपण त्रिकोणी संख्या प्राप्त करू शकतो. याच्या पुढची अजून एक शेवटची घेऊयात. शेवटची आपण 7 घेऊन करूयात 7 अधिक 1 मग 7 गुणिले 7 अधिक 1 म्हणजे 7 अधिक 1 किती होतात बेटा 8 होतात. मग बेचोक 8 या ठिकाणी कटले मग 7 चोक किती 28 उत्तर येते 28. 21 च्या नंतर 28. तर अशा प्रकारे आपण त्रिकोणी संख्या प्राप्त करू शकतो. मग 1 3 6 10 15 21 28 या संख्यापैकी कोणती या संख्या याच्यामध्ये दिलेल्या आहे 21 ही संख्या दिलेली आहे. मग या संख्येला त्रिकोणी संख्या म्हणायचं. अशा प्रकारे पुढे डॅश डॅश खूप आपण अनंत संख्या त्रिकोणी संख्या काढू शकतो. म्हणजे n कंसामध्ये n अधिक 1/2 हे सूत्र लक्षामध्ये ठेवायचं आणि त्रिकोणी संख्या प्राप्त करायची बेटा. आपल्याला कोणती त्रिकोणी संख्या आहे ते आपल्याला त्या ठिपक्यांच्या माध्यमातून कळायला खूप वेळ लागेल, खूप अवघड जाईल. त्यापेक्षा आपण ह्या सूत्रामध्ये किंमत ठेवायची आणि सूत्रामध्ये किंमत ठेवून गणित सोडवायचं. मग गणित सोडवल्यानंतर आपल्याला त्रिकोणी संख्या प्राप्त होत असते. म्हणजे n ची किंमत ठेवायची 1 2 3 4 5 आणि कोणतीही किंमत ठेवून आपण जसं इथे केलं 7 किंमत ठेवल्यानंतर 7 कंसाच्या बाहेर आणि कंसाच्या मध्ये 7 अधिक 1 म्हणजे 7 गुणिले 8 होते. मग 7 8 56/2 म्हणजे 28 होतात. किंवा या 8 ला इथे 2 भागला तर 4 मग 7 चौक किती होते 28 होते. कशाही प्रकारे आपण गणित करू शकतो. अशा प्रकारे आपण त्रिकोणी संख्या शोधून काढायची असते मुलांनो. लक्षामध्ये घ्या, समजून घ्या. महत्वाचा भाग आहे त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या पुनरावृत्ती झालेली आहे याची. पूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये आपण शिकलेलंच आहे. परत या ठिकाणी शिकत आहोत त्रिकोणी संख्या. आणि चौरस संख्या म्हणजे काय सरळ सरळ वर्ग संख्या. कोणत्या संख्येचा वर्ग कोणता आहे तुम्हाला 30 पर्यंत वर्ग पाठ करावे लागतील. म्हणजे आपल्याला कोणतीही चौरस संख्या सहज शोधता येईल, सहज काढता येईल. तर पुढचा प्रश्न आहे चौकटीत येणारी संख्या ओळखा. आता या ठिकाणी 1 चा गुणाकार 3 वेळेस केलेला आहे. 1 गुणिले 1 गुणिले 1 किती होते 1च होते बेटा. 1 1 1 1 1 1 1 चा गुणाकार 3 वेळेस नाही, 4 वेळेस नाही, 5 वेळेस नाही, 100 1000 10,000 लाख कोटी किती वेळेस करा एकच उत्तर येणार आहे. म्हणजेच 1 ला 1 न किती वेळेस जरी गुणत गेलं तरी त्याचं उत्तर एकच येत असते बेटा, लक्षामध्ये ठेवा. मग आता 2 चा गुणाकार 3 वेळेस बेदोनी 4 इथपर्यंत 4 आलं आणि 4 दोन्ही 8 हे 8 उत्तर आलं. 3 त्रिक 9 इथपर्यंत 9 आला, 9 त्रिक 27 हे 3 चा 3 वेळेस गुणाकार म्हणजेच 3 चा घन आहे या ठिकाणी. मग इथं 1 चा 3 वेळेस गुणाकार, 2 चा 3 वेळेस गुणाकार, 3 चा 3 वेळेस गुणाकार. आता पुढे कशाचा 3 वेळेस गुणाकार येईल तर 4 चा 3 वेळेस गुणाकार येईल. 4 गुणिले 4 गुणिले 4 4 चौक 16 16 चौक 64 इथपर्यंत 16 आलं. आता काही काही मुलं 4 2 4 चौक 16 आणि 4 चौक 16 4 आणि 16 चौक 64 अशा प्रकारे करत नाही. जसं इथं बेदोनी 4 बेत्रिक 6 असं करू नका सरळ सरळ. तर अशा प्रकारे करायचं नाही. तर 4 चौक 16 एवढ्याचं उत्तर 16 आहे आणि 16च्या पुढे 16 गुणिले 4 किती होतात 16 चौक 64 होतात. तर हे उत्तर इथपर्यंत 16 आहे. मग 4 चा गुणाकार 3 वेळेस म्हणजे काही जण 4 त्रिक 12 लिहून टाकतात. असं करायचं नाही. तर 4 चौक 16 16 चौक 64 अशा प्रकारे याचं उत्तर येते. मग हे पर्याय क्रमांक 3 जो आहे तो 3 बरोबर आहे. पुढचा 10वा प्रश्न आहे. पुढील आकृतीबंध पहावा, क्रमाने शेवटी येणाऱ्या आकृतीत किती चिन्ह असतील ते ओळखा. आता खूप सोपं आहे. पहिलीच्या लेकराला विचारलं तरी सांगता येईल त्याला, आहे का नाही. इथं 2 चिन्ह आहेत, इथं 3 चिन्ह आहेत, इथं 4 चिन्ह आहेत, इथं 5 चिन्ह आहेत. मग शेवटी किती चिन्ह येतील या रिकाम्या डब्यामध्ये 6 चिन्ह येतील. म्हणजे एका चिन्हाने ही हा आकृतीबंध कसा होत आहे वाढत वाढत जात आहे. अशा प्रकारे आपण आकृतीबंध हा भाग शिकत आहोत. खूप सोपा भाग आहे. म्हणजे याच्यामध्ये बदल कसे होत आहे, आकृत्यांचा क्रम कसा लागत आहे, या क्रमामध्ये बदल कसा होत आहे हे आपल्याला बघायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला उत्तर द्यायचे. तर असे 10 प्रश्न आपण बघितलेले आहे बेटा. पुढचे 5 प्रश्न लगेच बघूया. तर मुलांनो या ठिकाणी 11वा प्रश्न आहे. 4 नंतर क्रमाने येणारी 6वी चौरस संख्या कोणती.
चौरस संख्या म्हणजे तुम्हाला आता सांगितलं, चौरस संख्या म्हणजे वर्ग संख्या बेटा. 4 समजा 4 ही कोणती आहे, 4 ही कोणत्या संख्येचा वर्ग आहे, 2चा वर्ग आहे. मग 4च्या नंतर क्रमाने येणारी 6वी चौरस. मग 2च्या पुढे 6वी संख्या कोणती, 2च्या नंतर पहिली कोणती संख्या, 3, 4, 5, 6, 7, 8. 1 2 3 4 5 6. 6वी संख्या कोणती झाली, 8 झाली. मग 8चा वर्ग किती बेटा, तर 8चा वर्ग बरोबर आहे, 8चा वर्ग आहे 64. मग 6वी चौरस संख्या कोणती आहे, तर 64 आहे. 64 ला आपण राईट करायचं आहे. 64 हा पर्याय बरोबर आहे. 4 नंतर क्रमाने येणारी 6वी चौरस संख्या. 4च्या पुढच्या चौरस संख्या कोणत्या आहेत असंही आपण करू शकता. 4च्या पुढची चौरस संख्या आहे पहिली, 4च्या पुढची पहिली चौरस संख्या आहे 9. 9च्या पुढे 16, पुढं 25, पुढं 36, पुढं 49 आणि पुढं 64. 1 2 3 4 5 6. 6वी कोणती आहे, मग 64 आहे. अशा प्रकारे करू शकता आणि अशा प्रकारे सुद्धा करू शकता. पुढचा प्रश्न आहे बेटा, क्रमाने येणारा चिन्हांचा आकृतिबंध ओळखा. आता हे चिन्ह दिलेत या ठिकाणी 5 चिन्ह आहेत बेटा एका संचामध्ये. मग या 5 चिन्हाचा काही विशिष्ट आकृतिबंध पहिल्यापासून दुसऱ्याचा येताना कसा झाला बघा बेटा. आता इथं सुरुवातीला वर्तुळ आहे, त्रिकोण आहे, नंतर 2 अधिकचे चिन्ह आहेत, नंतर एक वर्तुळ आहे. मग हे दुसऱ्या आकृतीमध्ये काय झालं, हे 2 चिन्ह जे आहेत ते 2 चिन्ह कुठे गेले, हे मागे गेलं वर्तुळ, या वर्तुळाच्या मागे इथं चौकोन गेला आणि त्रिकोण त्याच्या मागे गेला. म्हणजे हे 2 चिन्ह क्रमाक्रमाने मागे गेले. हे पहिल्यांदा इथं आलं आणि हे नंतर इथं गेलं दुसऱ्या आकृतीमध्ये. मग पुन्हा तिसऱ्या आकृतीमध्ये काय झालं, हे 2 पुन्हा परत मागे गेले. पुस्तकामध्ये थोडंसं प्रिंट मिस्टेक झाली बेटा, की तिसरी आकृती चूक सांगितलेली आहे, परंतु उत्तर पर्याय हे सांगितलं. उत्तर पर्याय हे येण्यासाठी हीच आकृती त्या ठिकाणी पाहिजे, जे चुकीनं प्रिंट मिस्टेक झालेला आहे ते आपण समजून घेऊयात. तर नंतर काय होते, हे 2 चिन्ह कुठे गेले, इकडे गेले. इथं आला वर्तुळ, नंतर चौकोन, नंतर त्रिकोण आणि नंतर हे 2 अधिकचे चिन्ह. मग पुन्हा काय होते, हे वर्तुळ कुठे जाते, ह्या अधिकच्या चिन्हाच्या मागे जाते आणि त्याच्या मागे चौकोन जाते. म्हणजे त्रिकोण सुरुवातीला येते, 2 चिन्ह नंतर येतात आणि त्यानंतर हे वर्तुळ जाते इथं आणि हे चौकोन जाते वर्तुळाच्या पाठीमागे. म्हणजे हे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. पुस्तकामध्ये ही आकृती 3 नंबरची आकृती चूक सांगितलेली आहे, आकृतीबद्ध चूक सांगितलेला आहे, चूक दाखवलेला आहे. प्रिंट मिस्टेक कधी वेळेस होऊ शकते. बरेचसे प्रश्न आपण बघितलेले आहेत या स्कॉलरशिपच्या पुस्तकामधले चुकीचे आहेत, प्रश्न काही चुकीचे आहेत, काही उत्तर चुकीचे आहेत. एखाद्या वेळेस चुका होऊ शकतात प्रिंटिंग करताना. तर आपण समजून घेऊयात. या ठिकाणी हा प्रश्न या ठिकाणावर चूक सांगितलेला आहे, तो आपण दुरुस्त करून घेऊयात अशा प्रकारे. तर हे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. म्हणजेच पहिले 2 ज्या आकृत्या आहेत, पहिल्या 2 आकृत्या कुठे जातात, शेवटी जातात. म्हणजेच ही आकृती कुठे जाईल, इथं जाईल आणि ह्याचा मागे काय जाईल, चौकोन जाईल. तर अशा प्रकारे हा पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न आहे बेटा, पहिली त्रिकोणी संख्या 6 मानली तर त्यापुढे क्रमाने येणारी 10वी त्रिकोणी संख्या कोणती. त्रिकोणी संख्या तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगितलं. त्रिकोणी संख्या म्हणजे सूत्र काय सांगितलं होतं, n कंसामध्ये n अधिक 1/2. मग पहिली जर 6 मानली, कोणत्या संख्येची n ची किंमत काय घेतल्यानंतर त्रिकोणी संख्या 6 येते. n ची किंमत समजा n कंसामध्ये n अधिक 1/2 हे जे सूत्र सांगितलं तुम्हाला. मग n ची किंमत समजा 2 घेतली, 2 आणि 3 बेत्रिक 6, 6/2 3. n ची किंमत 4 घेतली, 4, 4 आणि 5, 5/20, 2, 2 आणि 3, 3 2 6, 3 घेतली, 3 आणि 4, 4 12. हा यांची किंमत 3 घेतल्यानंतर याची किंमत काय आली, 3 अधिक 1/2 म्हणजेच 3 गुणिले 3 अधिक 1 किती होते बेटा, 4 होते, छेद 2. मग बे 1 बे 2 4, मग 3 2 किती झालं, हे 6 झालेलं आहे. म्हणजे यांची किंमत किती घेतली या ठिकाणी, 3 घेतल्यानंतर हे उत्तर आलेलं आहे 6. मग याच्या पुढची क्रमाने येणारी 10वी त्रिकोणी संख्या. आता यांची किंमत 3 आहे, पहिली त्रिकोणी संख्या. यांची किंमत 3, 3च्या पुढे क्रमाने 10वी संख्या कोणती येते, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. मग यांची किंमत काय बेटा या ठिकाणी 13 येईल. यांची किंमत 13 घेतल्यानंतर n कंसामध्ये n अधिक 1/2 या सूत्रामध्ये 13 किंमत ठेवा. 10वी त्रिकोणी संख्या म्हणल्यानंतर
3 ही पहिली, 6 ही पहिली आहे, 6च्या पुढील 10, 13 कंसामध्ये 13 अधिक 1/2 बरोबर आहे. 13 गुणिले 13 ने किती बेटा 14, तर 14/2 बे 1 बे बे 7 ती 14, मग 13 13 5 65 13 78 13 7 किती बेटा हे 7 आलेले, 13 7 किती मग 91 हे याचं उत्तर येते, जे पर्याय क्रमांक 2 मध्ये सांगितलेलं आहे. कसं केलं बेटा बघा, अजून सांगतो. n ची किंमत n कंसामध्ये n अधिक 1/2 हे जे सूत्र आहे, या सूत्रानं आपल्याला त्रिकोणी संख्या प्राप्त होत असते. तर या सूत्रामध्ये आपण 3 ही किंमत ठेवल्यानंतर n ची किंमत आपण 1 पासून ते अनंत पर्यंत कोणतीही संख्या ठेवू शकता. हे नैसर्गिक संख्या आहे ना n म्हणजे. मग आपण 3 किंमत ठेवल्यानंतर याचं उत्तर आलं 6, म्हणजेच या सूत्रामध्ये 3 ही किंमत ठेवल्यानंतर 6 उत्तर आलं. पुढची 10वी त्रिकोणी संख्या म्हणजे n 3च्या पुढची 10वी संख्या कोणती येते बेटा 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. 3च्या पुढची 10वी संख्या येते 13 येते. मग या n च्या किमतीमध्ये 13 ठेवलं, n च्या ऐवजी 13 ठेवलं. 13 कंसामध्ये 13 अधिक 1 बरोबर आहे. 13 कंसामध्ये 13 अधिक 1, 13 अधिक 1 किती होतं बेटा 14. मग 14 ला 2 ने भाग 2 बे 7 ती 14, 7चा भाग गेला, मग 13 5 65 13 78, इथं 14च्या ऐवजी 7 आलं. 13 7 91 या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. तर अशा प्रकारे 91 हे आपण उत्तर आणलेलं आहे, म्हणून आपण पर्याय क्रमांक 2 ला या ठिकाणी बरोबर केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे आकृतीबंध पहा व क्रमाने येणारी संख्या ओळखा. आता हा आकृतीबंध सांगितलेला आहे. हा आकृतीबंध कोणता आहे बाबा, याच्यामध्ये काय सांगितलंय हे आपल्याला बघितल्याबरोबर कळायला पाहिजे. ही वर्ग संख्या आहे बेटा, म्हणजे चौरस संख्या आहेत. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49. या ठिकाणी इथं सुद्धा हे 44 दाखवले पुस्तकामध्ये, ती 44 नसून 49 आहे. हे आपण दुरुस्त करून घ्या. अशा प्रकारच्या बऱ्याच चुका झाल्या, तुम्हाला आता सांगितलं. तर या ठिकाणी पुस्तकामध्ये इथं 44 दाखवलेलं आहे बेटा, तर 44 नसून हे 49 आहे, हे समजून घ्यावं. त्याला 49 करून घ्यावं. आणि 49 मग हे 49च्या पुढचा वर्ग संख्या कोणता येते 64 येते. वर्गसंख्या म्हणजेच चौरस संख्या. पुढची कोणती येते 64 येते. मग 64 ला आपण राईट करूयात, बरोबर करूयात. शेवटचा प्रश्न आहे बेटा 19च्या पाढ्यातील आकृतीबंध पहा व एकक स्थानावर 4 येण्यासाठी 19 ला कितीने गुणावे लागेल. आता 19च्या पाढ्यातला आकृतीबंध, आता 19च्या पाढ्यामध्ये एकक स्थानावर 4 पाहिजे म्हणते बेटा. मग एकक स्थानावर 19 जर तुम्हाला पाढा पाठ असेल तर लिहून टाकायचा पाढा. 19 1 19 19 2 38 19 3 57 19 चौक 76 19 5 95 19 114. हे बघा 19 114 19 133 पूर्णच पाढा लिहून घेऊ आपण वाटल्यास. 19 8 152 19 9 171 19 10 190. या पूर्ण 19च्या पाढ्यामध्ये फक्त 19 114 लाच एकक स्थानावर काय आलेलं आहे 4 आलेलं आहे. 19 सख म्हणजेच 19 गुणिले 6 केल्यानंतर आपल्याला 19च्या पाढ्यातील आकृतीबंध पाहावा. एकक स्थानावर 4 येण्यासाठी 19 ला कितीने गुणावे लागेल. मग 19 ला 6 ने गुणलं तर 114 येते बेटा. मग या ठिकाणी 6 हे पर्याय बरोबर आहे. 6 हा पर्याय बरोबर आहे, राईट आहे. 6 ला राईट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण सराव संच 6.8 मधले विविध 15 प्रश्न सोडवलेले आहेत व या प्रश्नांच्या माध्यमातून आपण आकृतीबंध म्हणजे काय असते हा पूर्ण भाग समजून घेतलेला आहे. व आकृतीबंधाबरोबरच त्रिकोणी संख्या म्हणजे काय, चौरस संख्या म्हणजे काय, यावर आधारित सुद्धा आपण प्रश्न बघितलेले आहेत. अशा प्रकारचे हे सर्व प्रश्न आपण बघितले आहेत. आपणा सर्वांना हे प्रश्न समजले असतील व हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की आपल्या मित्रांना शेअर करा व लाईक व कमेंट सुद्धा अवश्य करा. धन्यवाद. जय गुरु.